महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. भरधाव अज्ञात बोलेरो पिकअपने बुलेटला दिली जोरदार धडक. 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी, चालक फरार. लहान कडवान गावाजवळील दूध डेअरी समोरील घटना. जखमी नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल. विसरवाडी खांडबारा मार्गावरील लहान कडवान गावाजवळील दूध डेअरी समोर शनिवार दिनांक 20 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास भरधाव अज्ञात बोलेरो पिकअप वाहनाने बुलेट दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर चालकाने जखमींना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमित बलराम कातारी व मनीषा जितू गोस्वामी दोघे आपल्या बुलेट दुचाकीवरून जिल्हा नाशकातील कळवण येथून खांडबारा येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी निघाले होते. ते विसरवाडी खांडबारा मार्गावरील लहान कडवान गावालगत असलेल्या दूध डेअरी समोर आले असता समोरून येणाऱ्या अज्ञात बोलेरो पिकअप वाहनाने अतिवेगाने व बेदरकारपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सुमित कातारी व मनीषा गोसावी दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना डोके तसेच छातीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर अज्ञात बोलेरो पिकअप चालकाने जखमींकडे दुर्लक्ष करून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थेच्या मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने उपचारासाठी हलविले. रुग्णवाहिका पायलट सुरेश वसावे यांनी तात्काळ जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघांवरही ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान अपघात घडवून फरार झालेल्या अज्ञात बोलेरो पिकअप चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी रईसभाई शेख.